दहशतवादी आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सर्वात मोठा इशारा दिलाय। आता कुठलाही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्ध मानला जाईल आणि त्याला तसंच प्रत्युत्तर दिलं जाईल अशी रोखठोक भूमिका भारत सरकारनं घेतली आहे। ही भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावरही मजबूत संदेश देणारी आहे। बघूया। दहशतवादाला माफी नाही। भारताचा ऐतिहासिक निर्णय। पाकिस्तानला अंतिम इशारा। यापुढे भारतात कुठलाही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला भारताविरोधातलं युद्ध मानलं जाईल। भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय। अचानक सरकारनं हा निर्णय घेतलेला नाही। पाकिस्तान भारताकडून रोज मार खातोय। लष्करी कारवाईत आपला टिकाव लागत नाही तेव्हा पुन्हा एकदा पाकिस्तान दहशतवादाचा आधार घेऊ शकतो। मुल्ला मुनीर खुर्ची वाचवण्यासाठी दहशतवाद्यांची मदत घेऊ शकतो। दहशतवाद्यांचा जनाजा उचलणारे लष्करी अधिकारी हे फक्त लष्करी वेशातले दहशतवादी आहेत। त्यामुळे दहशतवादा आड लपणाऱ्या पाकड्यांना हा थेट इशारा आहे। गेली 3 दशकं पाकिस्तान भारतासोबत प्रॉक्सी वॉर करतंय। लढाईच्या मैदानात मार खाल्ल्यानंतर पाकिस्ताननं दहशतवादाचा मार्ग निवडला। 12 मार्च 1993 मुंबई बॉम्बस्फोट, 11 जुलै 2006 मुंबई लोकल बॉम्बस्फोट, 26 नोव्हेंबर 2008 मुंबई हल्ला आणि 22 एप्रिल 2025 पहलगाम हल्ला। दहशतवादी हल्ल्यांची ही यादी प्रचंड मोठी आहे। दहशतवादानं देश होरपळून निघाला, हजारो मृत्यू झाले, कोट्यवधींचं नुकसान झालं, आपण सगळं सहन केलं। त्या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचे पुरावे असून सुद्धा आपण काही करू शकलो नव्हतो। पण आता दहशतवाद सहन करणार नाही असा निर्धार सरकारनं केला। यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला म्हणजे ऍक्ट ऑफ वॉर मानला जाईल असा निर्णय सरकारनं घेतलाय। ॲक्ट ऑफ वॉर म्हणजे काय? ॲक्ट ऑफ वॉर म्हणजे आम्ही एक ऑफिशियल घोषणा करू की आता आम्ही पाकिस्तानच्या विरोधामध्ये युद्ध लढलेलं आहे आणि याकरता सरकार एक घोषणा करेल तर ज्यामुळे भारताचं जे सैन्य आहेत, जी सुरक्षा दलं आहेत, त्यांना ज्या प्रकारची कारवाई पाकिस्तानच्या विरोधात करायची आहे ती त्यांना करता येईल। म्हणजे त्यांच्यावरती कुठलेही निर्बंध लादता येणार नाही। दहशतवादी हल्ला म्हणजे भारताविरोधात युद्ध म्हणजे यापुढे भारत हल्ल्यानंतर विचार करणार नाही तर थेट कारवाई करेल। पाकिस्तानच्या प्रॉक्सी वॉरचा हा अंत असेल। आता भारत दहशतवाद सहन करणार नाहीच, पण ते पसरवणाऱ्याला सुद्धा सोडणार नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।